जळगाव शहरामध्ये MTDC तर्फे एक्वा फेस्टा अर्थात जल पर्यटन महोत्सवाचं आयोजन। जळगावकरांनो, ही दृश्य अंदमान, बाली किंवा मुंबईच्या बीचची सुद्धा नाहीत। ही दृश्य आहेत जळगावच्या मेहरून तलावाची। उद्यापासून 3 दिवस म्हणजे 2, 3 आणि 4 ऑक्टोबर 2024 रोजी जळगावच्या मेहरून तलाव परिसरामध्ये MTDCच्या वतीने एक्वा फेस्टाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्या ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या महाराष्ट्रातील पहिल्या जलपर्यटन महोत्सवाचं उद्घाटन केलं जाणार आहे। जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना जलपर्यटनाचा थरारक अनोखा अनुभव अतिशय माफक दरामध्ये अनुभवायला मिळणार आहे। यात बोट सफर आणि अनेक अशा राईड्स सुद्धा इथं बघायला मिळतील। याचा रोमांच आनंद जळगावकरांना अनुभवता येणार आहे। सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून एक अनुभवी टीम या ठिकाणी सुसज्ज तैनात करण्यात आली आहे। तेव्हा जळगावकरांनो, सविस्तर माहितीसाठी ही बातमी। जळगावच्या मेहरून तलावावरती इथं वॉटर स्पोर्ट्सचं 3 दिवस आयोजन करण्यात आले। नेमकं सविस्तर आपण त्याबद्दल माहिती सांगावी। माननीय पर्यटन मंत्री गिरीश महाजन सर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे मनोज कुमार सूर्यवंशी सर जे व्यवस्थापकीय संचालक आहेत, यांच्या संकल्पनेतून हे एक्वा फेस्टचं आयोजन केलं जात आहे। आणि त्याचा मुख्य उद्देश असा आहे की गेल्या काही वर्षामध्ये पर्यटन विभागाने काही जागतिक दर्जाचे प्रकल्प ज्या संकल्पना आहेत ते राबवायला सुरुवात केलेली आहे, आणि जेणेकरून महाराष्ट्र ह्या येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये तो जलपर्यटनामध्ये अग्रेसर बनणार आहे। आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम हा अर्थव्यवस्थेवर होणार आहे आणि स्थानिकांना रोजगार मिळणार आहे। ही एक बाब लक्षात घेतली पाहिजे की ही जी जलाशय आहेत महाराष्ट्रातली ही दुर्गम भागात आहेत आणि ग्रामीण भागात आहेत, त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार मिळणार आहे। परंतु हे जलपर्यटन करताना ह्याचा अनुभव जनरली श्रीमंत लोकांना मिळतो, तर हे जलपर्यटन हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचावं, त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी। जे युवा वर्ग आहे त्यांच्यामध्ये हे जे साहसी पर्यटन वगैरे आहे त्याच्याबद्दल आवड निर्माण व्हावी। आणि त्याचबरोबर हे जलपर्यटन कधी शाश्वत होईल, जेव्हा ही पाण्यातली परिसंस्था आहे, ॲक्वाटिक सिस्टम आहे, ही जर व्यवस्थित राहील आणि जलपर्यटनाच्या माध्यमातून जी रिन्युएबल एनर्जी आहे की पर्यावरण स्नेही ज्या बोटी आहेत त्याचा वापर वाढावा। त्याच्या अनुषंगाने आपण काही उद्यापासून नवीन प्रॉडक्ट लॉन्च करत आहोत, तर ह्याच्या पुढे हे रिस्पॉन्सिबल टुरिझम असेल, त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करणार हे असं उद्देश आहे। किती दिवसांसाठी आहे आणि वेळ काय असणार आहे यासाठी? हे 2 तारीख म्हणजे उद्यापासून 2 ऑक्टोबर ते हे 4 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे। उद्या सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत उद्घाटनाचा कार्यक्रम असणार आहे। 2 वाजल्यानंतर हे सामान्यांना खुलं होणार आहे। 2 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत ते खुलं असेल, पण ते 6 पर्यंत शेवटचं तिकीट असेल, कारण जे तिकीट काढलेले आहेत त्यांना अंधार व्हायच्या अगोदरपर्यंत त्यांना राईड पूर्ण करायचे आहेत। पण दुसऱ्या दिवशीपासून हे सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे आणि ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालेल। दुपारी हे 12 ते 2 उन्हामुळे ते बंद असेल। किती राईड्स आहेत, म्हणजे काय काय प्रकार असणार आहेत? ह्याच्यामध्ये एकूण 16 प्रकार आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत। ह्याच्यामध्ये बोट सफारी आहे, जेटस्की आहे, आणि आपण आता एक पिवळी जेटस्की बघितली, ही भारतातली सर्वात वेगवान जेटस्की आहे, त्याचं उद्घाटन उद्या होणार आहे। ह्या जेटस्कीचा स्पीड 96 किलोमीटर पर ताशी आणि तो सुद्धा पाण्यावर, आणि ही पहिल्यांदा पूर्ण भारतामध्ये पर्यटकांच्या सेवेमध्ये येत आहे। तर ते जेटस्कीज आहेत ज्या बनाना राईड, बंपर राईड जे आपण गोव्यामध्ये अनुभवतो, कोकणामध्ये अनुभवतो, त्या लोकांना अनुभवता येणार आहेत। एक नवीन प्रॉडक्ट आलं की आपण बघितलं की वॉटर सायकल, आपण नॉर्मल जी सायकल चालवतो तर ती पाण्यावरची सायकल ती पण असणार आहे। पाण्यावरचं छोटंसं रेस्टॉरंट ज्याला डोनट बोट म्हणतो ते प्रकार आहेत। शिळाची बोटी पण आपण चालू करणार आहोत। आणि दुसरं एक आकर्षण म्हणजे स्कुबा डायव्हिंग, हे जळगाववासियांना अनुभवायला मिळणार आहे। आपण इथे जो तलाव आहे त्याचं उद्या नाव जारी केलं जाईल, त्या तलावामध्ये 5 स्थानिकांना स्कुबा डायव्हिंगचा पण अनुभव घेतला। यासाठी काही एज ग्रुप असणार आहे का? जसं स्कुबा डायव्हिंगला साधारणतः 45 नंतर रिस्ट्रिक्टेड असतं। फक्त स्कुबा डायव्हिंगसाठी जो नियम आहे तो कुणा पाल्याचं वजन हे कमीत कमी 8 वर्ष असावं, कारण स्विमिंग पूलमध्ये खोली कमी असते, त्याच्यामुळं जे लहान मुलं आहेत त्यांना अनुभवता येणार आहे। वयोवृद्धांना काही एज लिमिट नसतं, फक्त त्यांची तब्येत नॉर्मल असावी लागते, कुठलीही एक्सिडेंट तब्येत असण्याची गरज नाहीये, तुमची इच्छा असण्याची गरज असते आणि पाण्याखालचं विश्वकन अनुभव मिळेल।
आणि जे आपण पाण्यातले जे प्रकार करणार आहे तर सर्व प्रकारच्या बालकांना ते असतील, फक्त ते बालकं त्यांच्या पालकांबरोबर यायला हवेत ही फक्त अट असणार. याला काही ग्रुप बुकिंगची सुद्धा सुविधा आहे का? जसं शाळा एखाद्याने ठरवलं की आपल्याला ग्रुप बुकिंग? हो, ग्रुप बुकिंग आहे. जेवढं तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग करताल, कारण आपले दिवसाचे सगळे स्लॉट ठरलेले असणार आहेत, किती आपण राईड करणार आहोत, तर ते ॲडव्हान्स बुकिंग उद्या 12 नंतर सुरू होईल आणि तेव्हा ते. आणि ती प्रत्यक्ष इथे येऊन बुकिंग करणं अपेक्षित आहे की काही ऑनलाईन सुद्धा सुविधा? नाही, आपण इथंच येऊन बुकिंग करावं असं अपेक्षित आहे. कारण लिमिटेड तिकीट आहेत आणि परंतु हे फक्त एकाकडे त्याचं विकेंद्रीय व्हावं, त्याचं केंद्रीकरण होऊ नये, सगळ्यांना त्याचं संधी मिळावी हे त्याचं पाठिंबा. त्या दिवसाचं तिकीट त्याच दिवशी की ॲडव्हान्स आपण काढू शकणार? नाही, त्या दिवशीचं तिकीट त्या दिवशीच फक्त. पर्यटन विभाग ॲक्वा टुरिझम पॉलिसीला प्रमोट करण्यासाठी राज्यामध्ये विभिन्न ठिकाणी यासारखा ॲक्वा फेस्ट घेत आहे. जळगावमध्ये 2, 3 आणि 4 ऑक्टोबरच्या दिवशी सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत आपल्याकडे जळगाव ॲक्वा फेस्ट या ठिकाणी आपण साजरा करणार आहे. याच्यामध्ये 40 प्रकारचे जो विभिन्न बोट्स आहे या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये स्पीड बोट आहे आपल्याकडे, विभिन्न प्रकारचे म्हणजे फिरायला या ठिकाणी बोट उपलब्ध आहे. याचा मेन उद्देश हे आहे की आपल्याला पर्यटनला या ठिकाणी वाव द्यायचा आहे. पर्यटनला जेवढं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाव मिळाला तो मेहरून सारखा जो तलाव जळगावमध्ये आहे त्या ठिकाणी बोटी पर्यटन आणि त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती करण्याचं पण एक मोठं काम या ठिकाणी होऊ शकतो. एक अत्यंत चांगला कार्यक्रम या पर्यटन विभागाच्या माध्यमातून आदरणीय गिरीश महाजन साहेबांच्या सूचनानुसार या ठिकाणी आयोजन होत आहे. सर, मेरून तलावाला जळगावचं वैभव म्हटलं जातं, पण मेरून तलावाचं पाणी साठवण्याव्यतिरिक्त या तलावाचा कुठलाच उपयोग होत नाही, त्यामुळे कायमस्वरूपीचा असा महोत्सव या ठिकाणी भरवला जाईल अशी अपेक्षा आहे. मेहरून तलावामध्ये आपल्याला पर्यटनला वाव देण्यासाठी मागच्या काही महिन्यापासून आपला मेहनत चालू होता. त्याच्यामध्ये मला आनंद आहे की हाय पॉवर कमिटी जो सन्माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असते त्यांनी 15 कोटी रुपयाच्या वॉकिंग पाथ आणि गार्डन डेव्हलपमेंटसाठी त्यांनी पैसे या ठिकाणी आपल्याला मंजूर करून दिलेला आहे. त्या 15 कोटी म्हणजे सुमारे 1.5 कोटी रुपयाच्या आपलं एक शहीद स्मारक या जळगाव जिल्ह्यामध्ये सुमारे 19 जो आपले शहीद आहे त्याला एक मान आणि सन्मान देण्यासाठी त्याच्या शहीद स्मारक आणि त्याच्यामध्ये एक मोठी झेंडा त्याच्यासाठी या ठिकाणी मान्यता मिळालेली आणि प्लस वॉकिंग पाथ आणि त्या ठिकाणी विभिन्न प्रकारचे म्हणजे एक सौंदर्य वाढवण्यासाठी लाइटिंग वगैरेची पण या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे. त्याची आता डिटेल्ड एस्टिमेट जळगाव महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून चालू आहे. त्या एक वेळा त्याची आता टेंडर एस्टिमेट वर्क ऑर्डर झाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पर्यटनाला या ठिकाणी चांगला वाव मिळेल. आणि दुसरी गोष्ट आहे की यासारखा पर्यटन महोत्सवमध्ये यदि चांगली प्रतिसाद मिळाली तर याला कायमस्वरूपी या ठिकाणी आपण एक म्हणजे या ठिकाणी आपण पर्यटनसाठी ॲक्वा पर्यटनसाठी आपण विचार करू शकतो. हे सगळे करताना सुरक्षाच्या दृष्टिकोनातून पण आपण खूप लक्ष दिलेलं आहे. कारण की मागच्या म्हणजे 40 वर्ष पूर्वी या ठिकाणी एक दुर्दैव घटना पण या मेहरून तलावामध्ये घडलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बोटिंग पूर्णतः बंद करण्यात आली होती. तो याच्यामध्ये कुठल्या प्रकारची दुर्घटना घडू नये याच्यासाठी एक्सपर्ट्स जो डायव्हर्स आहे त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहे. सांगायला मला एक और गोष्टीची आनंद आहे की जळगावचे जिल्ह्याचे नागरिकाला 3 दिवस आपण स्कुबा डायव्हिंगची पण बेसिक प्रशिक्षण आपण एक म्हणजे स्विमिंग टँकमध्ये घेऊ शकतात, स्विमिंग पूलमध्ये आपण घेऊ शकतात. आणि या ठिकाणी माझी सगळ्या लोकांना विनंती आहे की आपण स्कुबा डायव्हिंगचा पण आनंद घ्यावा. विभिन्न प्रकारचे जो ॲडव्हेंचर आहे, वॉटर ॲडव्हेंचर आहे त्याचा आपण हे घ्यावा. आणि या सगळ्या गोष्टी व्यतिरिक्त आपल्याकडे एक चांगली म्हणजे एक रिलॅक्स पूर्ण सहपरिवार त्याच्यामध्ये एक चांगले बोट्स आहेत. तो युवकांसाठी पण काय आहे, ज्येष्ठांसाठी पण काय आहे आणि जो जरा ॲडव्हेंचरस आहे त्यांच्यासाठी पण काय आहे. तर मी सगळे जळगावकराला विनंती करतो की पुढच्या 3 दिवस एक सबसिडाइज रेटमध्ये आपल्याकडे हे सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तिकीटचा जो दर आहे अगदी 10-20 रुपयेपर्यंत ठेवण्यात आलेला आहे. जो अदरवाईज आपण यदि गोवा आणि कोकणात गेले तर जो 200-300 रुपयेमध्ये आपल्याला एक राईड होता ते 10-20 रुपयेमध्ये ठेवण्यात आलेला आहे. आणि मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी येऊन या पूर्ण नियोजनाचा आपण मोठ्या संख्येमध्ये आपण लाभ घ्यावा. माझी आपल्या सर्वांना या विनंती आहे.